आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळामध्ये आपल्या मनापासून स्वागत। उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे आणि आज प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे। उद्या काय होणार, कोण घरी बसणार, कोण गुलाल उधळणार, या संदर्भात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे। ही उत्सुकता आपण उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि महाधुरळा या संदर्भातलं ताजं अपडेट आपल्याला देत राहील। आपल्याला जर उद्याच्या निकालाचे ताजे अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राइब करा महाधुरळा YouTube चॅनेल। आज आपण उद्याच्या उत्सुकतेविषयी थोडीशी चर्चा करूया। कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्या पक्षाची नेमकी काय अवस्था होईल या संदर्भात माहिती घेऊया। सध्या कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे। त्या पाठोपाठ भाजपला एकमेव सहयोगी सदस्य असल्यामुळे आवाड्यांच्या रूपाने हे होतं। शिंदे गटाला जागा 2 होत्या, शिवाय उद्धव ठाकरेंना काहीच जागा नव्हती सध्याच्या ह्याच्यात। अजित पवार गटाला 2 जागा होत्या, जनसुराजचा 1 होता। एकूणच कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या जागा जादा होत्या आणि महायुती कमी होती। आता उद्या महाविकास आघाडी आपलं अस्तित्व, आपलं जे काय बहुमत आहे ते टिकवणार का महाविकास आघाडीला मागे टाकणार, याचा निकाल उद्या लागेल। हा निकाल नेमका काय असेल, काय लागू शकतो, या संदर्भात आता आपण चर्चा करूया। जाऊया काँग्रेसकडे। काँग्रेस 4 आमदार काँग्रेसचे होते आणि आता काँग्रेसनं लढवल्यात 4 जागा लढवल्यात आणि 5वी जागा ही पुरस्कृत केली आहे। म्हणजे 5 जागा काँग्रेसनं आता लढवलेल्या आहेत। एकूण अंदाज बघता काँग्रेसला 2 जागा ह्या निश्चित मिळण्याची शक्यता आहे। 3री आणि 4थी जागा मिळणार का यावरच त्यांची ताकद अवलंबून आहे। जे कोल्हापुरात उत्तर, दक्षिण, करवीर यासह शिरोळ आणि हातकणंगले या 5 जागा काँग्रेसनं लढवलेल्या आहेत। करवीर आणि दक्षिण मिळण्याची शक्यता वाटते। हातकणंगलेत काय होणार, अशोकराव माने विरोधात राजूबाबा आवळे ही प्रचंड मोठी चुरस झालेली आहे, त्यामुळे तिथं काय होणार यावरच काँग्रेसचं बळ अवलंबून आहे। शिरोळला ही चुरस झाली पण ती जागा पदरात पडणार का हा महत्वाचा प्रश्न आहे, कारण इथं यड्रावकर फास्ट आहेत। त्यामुळे आता काँग्रेसला 2 जागा तरी नक्की मिळण्याची शक्यता आहे। इतर 3 जागेवर काय होणार यावरच काँग्रेसचं बलाबल अवलंबून राहणार आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1 ही जागा कोल्हापुरात नव्हती, कारण जे होते ते अजित पवारांच्या सोबत गेले। 3 जागा या गटानं लढवलेल्या आहेत। त्यामुळे या 3 पैकी किती जागा मिळणार याची उत्सुकता प्रचंड आहे। एकूणच राजकीय अंदाजानुसार 1 किंवा 2 जागा मिळण्याची शक्यता आहे। कागलची जागा मिळाली तर तिथं मोठी लॉटरी लागणार आहे। चंदगड शिवाजी पाटील आणि नंदाताई बाबुळकर यांच्यात जोरदार टक्कर आहे, त्यामुळे त्या जागेवर नंदाताई बाबुळकरांना लॉटरी लागली तर शरद पवार गटाला 1 किंवा 2 जागा मिळणार आहेत। शिवसेना 1 ही जागा नव्हती, कारण जे होते ते सगळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बरोबर गेले। आता शिवसेनेनं 2 जागा लढवल्या आहेत, एक राधानगरी आणि एक शाहूवाडी। राधानगरीत केपी पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात काटेकी टक्कर आहे। आज जरी आंबेडकर पुढे आहेत असं म्हणत असलं तरी केपीनी अंतिम क्षणी प्रचंड हवा केली आहे। त्यामुळं केपी अथवा शाहूवाडीतील सत्यजित पाटील यांच्या रूपानं एखादा जर उमेदवार निवडून आला तर उद्धव ठाकरे गटाचं अस्तित्व दिसणार आहे आणि हे दोघेही जर काटावर पराभूत झाले तर मात्र उद्धव ठाकरे यांना पुन्हा भोपळा त्यांच्या वाटेला येणार आहे। म्हणजे महाविकास आघाडीला या 3 पक्षाच्या वतीनं सध्या तरी 4 ते 5 जागा दिसतात। ही संख्या वाढूही शकते। त्यामुळे महाविकास आघाडी आपलं अस्तित्व कोल्हापूर जिल्ह्यात टिकून ठेवणार असं एकूण सध्याचं चित्र आहे। आता जाऊया महायुतीकडे।
महायुतीत भाजपला गेल्या वर्षी भोपळा होता, आता मात्र त्यांनी 2 जागा लढवलेल्या आहेत. एक इचलकरंजी आणि दुसरी दक्षिण. दोन्ही ठिकाणी प्रचंड अटीतटीची लढत झालेली आहे. इचलकरंजीची जागा मिळण्याची शक्यता आहे आणि दक्षिणेत प्रचंड मोठी चुरस झाल्यामुळे येतं काय होणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. अमल महाडिक आणि ऋतुराज पाटील यांची ही लढाई आहे. या लढाईत अमल महाडिक जिंकणार असा दावा त्यांच्या गटाच्या वतीने केला जातोय आणि दुसरीकडे काँग्रेसचा दावा आहे की ऋतुराज पाटीलच निवडून येणार. काटेकी टक्कर आहे, त्यामुळे निकाल काय लागणार याची उत्सुकता प्रचंड आहे. त्यामुळे या निकालावरच भाजप एक जागा मिळण्याची चिन्ह जास्त आहेत. दुसरी जागा मिळणार का हे दक्षिणेच्या निकालावर अवलंबून आहे. शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं यावेळी 4 जागा लढवलेल्या आहेत. म्हणजे 3 जागा त्यांनी रितसर लढवलेल्या आहेत, उत्तर करवीर आणि राधानगरी, आणि 4थी जागा पुरस्कृत केलेली आहे. यामुळे सध्या तरी उत्तर राजेश क्षीरसागर यांच्या रूपानं विजय होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे 1 जागा मिळाल्यास जमा आहे. दुसरी आबिटकर हे विजयी होतील असं एकूण सध्याचं चित्र आहे. पण लढत एकदम अटीतटीची आहे. त्यामुळं नक्की आबिटकर की केपी हा निकाल लागेल. त्याच्यावरच शिंदे गटाला ही जागा मिळणार की नाही हे लक्षात येणार आहे. त्यामुळे शिंदे गटानं 4 पैकी 2 किंवा 3 जागा मिळतील असा दावा केलेला आहे. पण प्रत्यक्षात किती जागा मिळणार यावरच शिंदे गटाचं अस्तित्व आणि प्रतिष्ठा अवलंबून आहे. अजित पवार गटाला 2 जागा होत्या, दोन्ही जागा लढवलेल्या आहेत. त्यामुळं कागलमध्ये प्रचंड काटेकी टक्कर आहे. हसन मुश्रीफ यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामुळं मुश्रीफ निवडून आले तर अजित पवार गटाची 1 जागा कायम राहील. पण दुसरीकडे चंदगडमध्ये मात्र विद्यमान आमदार राजेश पाटील हे चित्रात दिसत नाहीयेत. तिथं लढत ही नंदाताई बाबुळकर आणि शिवाजी पाटील यांच्यात जोरदार झाल्याचं एकूण चित्र आहे. त्यामुळं अजित पवार गटाला भोपळा फोडता येणार की 1 जागा मिळणार ही मोठी उत्सुकता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार यांची ताकद या अवलंबून आहे ती एकमेकांच्या याच्यावर. त्यामुळं इथं गेल्या वेळचा जे काय महायुतीचे ज्या 4 जागा होत्या त्या टिकवणार की आणखी वाढवणार याबाबत उत्सुकता आहे. जनसुराज्यला 1 जागा होती, त्यांनी दुसरी जागा पण लढवलेली आहे. सध्या तरी जनसुराजच्या दोन्ही जागा ह्या सेफ दिसतात. कोरे विजयी होण्याच्या मार्गावर आहेत आणि अशोकराव माने ही स्पर्धेत आहेत. अशोकराव माने आणि राजूबाबा आवळे यांच्यात प्रचंड चुरस आहेत. त्यामुळं माने जिंकले तर इथं लॉटरी लागणार आहे ती जनसुराज्यला, त्यांच्या 2 जागा होतील. आणखीन एक शिंदे गट पुरस्कृत यड्रावकर हे मैदानात आहेत. त्यामुळे यड्रावकर सध्या तरी जिंकण्याच्या एकूण दावा त्यांचा आहे आणि एकूण चुरस बघता किंवा राजकीय एकूण कानोसा घेता यड्रावकर हे निवडणुकीत जिंकतील असं अंदाज आहे. त्यामुळं शिंदे गटाला अधिकाधिक जागा मिळतील असं वाटतंय. स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र लोकसभेप्रमाणे यावेळीही फारसं काय हाताला लागेल असं वाटत नाही. 2 जागा त्यांनी लढवलेल्या आहेत. 3री जागा लढवली होती पण मैदानात उतरल्यानंतर त्यांनी त्या दक्षिणमधल्या उमेदवारांना माघार घेतली. त्यामुळे 2 जागा लढवल्या. दोन्ही जागा निवडून येतील अशी शक्यता फारशी वाटत नाही. फक्त यामुळे चुरस निर्माण झालेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची ताकद मोठी होती ती टिकणार का? शिंदे गटाच्या आहे त्या जागा कायम राहणार का? राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आहे त्या जागा कायम राहणार का? जनसुराजची जागा वाढणार का? शरद पवार शून्यावर होते ते 1 किंवा 2 जागा मिळवून आपलं स्थान भक्कम करणार का? शिवसेना उद्धव ठाकरे गट शून्यावर होते तेही 1 किंवा 2 जागा मिळवून कोल्हापूर जिल्ह्यात आपलं अस्तित्व कायम करणार का? याची प्रचंड उत्सुकता आता आहे. उद्या काही मतदारसंघात निश्चितपणे भूकंप होणार आहे. कारण आपण किती म्हणलं तरी सट्टा बाजार आता लागलाय तो विद्यमान आमदारांच्या भोवती. कमी दर काहींना आहे. त्यामध्ये राजेश क्षीरसागर, विनय कोरे, राहुल आवाडे, अमल महाडिक, हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर
यांना सट्टा बाजारात कमी दर आहे, ज्यांचा दर कमी असतो त्यांना विजयाची संधी जास्त असते असं बोललं जाते. पण ते नेमकं खरं होतंय की नाही हे उद्या नक्की कळेल. सट्टा बाजार काय म्हणतो यापेक्षा जनतेचा कौल काय म्हणतो, अंडर करंट काय म्हणतं ह्याला महत्व आहे. पोलिसांच्या अहवालापेक्षा जनतेच्या अंडर करंटला अधिक महत्व आहे. एकूणच राजकीय रागरंग बघता कोल्हापूर जिल्ह्यात सध्या तरी महाविकास आघाडी आणि महायुती हे बरोबरीनं आहेत असं दिसतंय. 5-5 किंवा 6-4 होण्याची चिन्ह जास्त आहेत. पण लोकांनी आता मतदान केलेलं आहे, निकाल उद्या लागणार आहे. उद्या काही मतदारसंघात भूकंप होणार, काहींना हादरा बसणार आहे. अपेक्षित निकाल लागण्याची चिन्ह काही ठिकाणी नाहीत. त्यामुळं आता जरी आपण म्हणत असलो तरी हे निवडून येणार ते निवडून येणार असा अंदाज व्यक्त करत असलो तरी काही ठिकाणी अतिशय धक्कादायक निकाल लागणार आहे, लागण्याची शक्यता आहे. हे धक्कादायक निकाल नेमकं कुठं असतील, काय होणार, ते धक्कादायक निकाल का लागतील या संदर्भातलं संपूर्ण विश्लेषण आणि निकाल आपण उद्या सकाळ 7 वाजल्यापासून बघू. त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा YouTube चॅनेल. धन्यवाद.